हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही सर्व? वेलकम टू सफर विथ रोहन निकम ह्या चॅनलवरती. तर आज आपला नवीन ब्लॉग आहे आणि आपण सर्व चाललो आहोत माऊली फार्म हाऊसला, जे की अलिबागला आहे. तर आम्ही निघालो होतो आता इथून बँड्रावरनं. आज आपल्यावर क्षितिजा नाही आहे, कारण ती कालच तिच्या वडिलांकडे गेली आहे. तर ते लोक तिकडून डिरेक्टली येणार आहेत. आज आमचा फॅमिली गेट टुगेदर आहेत आणि आमच्यावर फॅमिलीमध्ये आमच्या समोरचे जे खंदारे फॅमिली आहेत ते पण आमच्यावर असणार आहेत. तर बाजूला काकी आहेत. काकी हाय करा. तर Oh, it's not love if it ain't disarray, and I don't ever wanna change it. Just because I'm falling doesn't mean I wanna be saved. And it's this way. प्रत्येक प्रवासाचं एक कारण असतं. काही प्रवास नवीन ठिकाणं दाखवतात, तर काही प्रवास आपल्या माणसांना पुन्हा एकदा जवळ आणतात. यावेळी प्रवास फक्त अलिबागचा नव्हता, तर काही दिवस कुटुंबासोबत गडबडीपासून दूर निवांत जगण्याचा होता. तर मित्रांनो, आता आपण जस्ट अलिबागला एंटर केलं आणि आम्हाला छानसा असा वेलकम भेटला आहे पावसाचा. तो इथे पाऊस पडतोय अलिबागला, बघू शकता. एकदम खूप चांगलं हिरवळ असं झालं आहे आजूबाजूला. पण इथे थोडी ट्रॅफिक पण आहे, कारण युजली शनिवार आहे, तर अलिबागला जाताना ट्रॅफिक मिळणारच आहे आपल्याला. इथून आपल्याला आता वाजले आहेत दुपारचे 12:30 आणि आपल्याला पेट पूजा करायला थांबायचं आहे. सो आम्ही स्पॉट बघितला आहे, सुरुची वाडा म्हणून आहे, जो की आपल्या विलाच्या बाजूलाच आहे, 5 मिनटावरती. मग मी तिकडे थांबणार. तर आपण भेटू आता डिरेक्टली सुरुची वाड्यावर. तर मित्रांनो, आपण आता पोचलो आहोत सुरुची वाड्याला आणि बघू शकता ॲम्बियन्स खूप चांगलं आहे आणि हॉटेलही खूप चांगलं दिसतं आहे. म्हणजे क्षितिजाचे काका इथे आले होते, त्यांची पण ओळख मी करून देईन तुम्हाला ब्लॉगमध्ये. तर आपण जाऊया आतमध्ये बघायला. सो हा एंट्रन्स आहे त्यांचा वाड्यांचा, म्हणजे सुरुची वाडा. आणि खूप चांगला असा एंट्रन्स आहे इकडे. मस्त अशा भाकऱ्या बनतात सगळ्या, खूप चांगल्या आहेत. ते वुमन एम्पॉवरमेंट सारखं आहे की ते सगळ्या बायका गावच्या सगळ्या उकडीच्या भाकऱ्या त्या. तर आम्ही आता आतमध्ये आलो आहोत, तिथे बसलो सगळे. हे काका आहे क्षितिजाचे, हा त्यांचा मुलगा अर्चेश. आजी आपले ज्यूस पित आहे. ऋतू, श्रीश आणि या साईडला बसलो बाकीचे. हे खंदारे काका, पप्पा, काकी, आजी आणि मम्मी इथे बसलेत. सो आम्ही ऑर्डर केलं आहे इथे. आता काय ऑर्डर केलं आपण इथे? प्रॉन्स मसाला, प्रॉन्स मसाला, चिकन हंडी आणि त्या साईडला मम्मीच्या साईडला मटन हंडी, मटन मसाला आणि ते भाकरी. तर आता बघूया जेवण आल्यावर. त्यांचे ऐकलं आहे की भरपूर इकडे चांगलं जेवण मिळतं आणि बाकीच्या गोष्टी म्हणजे टेस्ट आणि क्वांटिटी खूप चांगली आहे. सो आता जेवण आल्यावरती बघूया. त्यांचं जेवण आलं इकडे. टेस्ट कशी आहे का? चांगली आहे, छान छान. हे लोक मटण खातात इकडे आणि अंडा कढी, पैदा कढी आमच्याकडे येते. आजी खाते प्रॉन्स. बाकी सगळे असे क्वांटिटी बघा एकदम मस्त आहे. म्हणजे मी फक्त घेतलं आहे चिकन. शिरीष कशी आहे टेस्ट? मस्त. ही फुल चिकन हंडी पूर्ण भरली होती बघा, आता फक्त अर्धी झाली. खाऊया आता, बघूया खाऊन कसं आहे टेस्ट. घरी बनवतात तशी टेस्ट आहे एकदम चांगली.
आता आम्ही जरा खातो, परत पुन्हा भेटूया थोड्या वेळाने. तर आम्ही आता जेवून निघालो आहोत आमच्या फार्म हाऊसला, माऊली फार्म हाऊसला. तर तुम्ही खरंच हे करा, विजिट करा दुर्ग सुरुचीवाडा इकडे. म्हणजे आम्ही 15 जण जेवलो आणि पण बिल अक्षरशः तुम्हाला दाखवायला नाही, मी तिकडे सबमिट केलं. 2700 रुपये झालं फक्त, पण क्वांटिटी खूप चांगलं, जेवण पण खूप चांगलं होतं. तर तुम्ही अलिबागला आलात तर तुम्ही नक्की इथे सुरुचीवाड्याला व्हिजिट करा. आणि आता आपण जाऊया आपल्या डेस्टिनेशनकडे, चला लवकर. तर आपण आता पोहोचलो आहोत. मित्रांनो, आपण पोचलो आहोत माऊली फार्म हाऊसला आणि तुम्हाला दिसत असेल खूप चांगलं आहे इकडे फार्म हाऊस. म्हणजे हे नवीनच फार्म हाऊस आहे, बनते. नारळ, सुपारीची आणि नारळाची झाडं आहेत. ही आहेत सुपारीची झाडं इकडे. ही जरा मोठी झाली. आपण जाऊया समोर आता थोडं. ह्या साईडला असे झोपाळे आहेत. ओके. आणि इथे आहे डायनिंग एरिया. डायनिंग एरिया तसा खूप मोठा आहे, स्पेशियस आहे. आणि हा जो विलाचा प्लॉट आहे त्यांचा, हा पण खूप जरा चांगला आहे. इकडे फ्रीज, पंखे आणि अशा सगळ्या गोष्टी ठेवल्या आहेत. आणि हा आहे विला त्यांचा 4 BHK. त्याला हॉल नाही, डायरेक्ट बेडरूम्स आहेत सगळे. तुम्हाला जर बसायचं असेल गेट टुगेदर तर तुम्हाला इथे डायनिंग एरिया दिलाय, ते आहे. खूप चांगल्या पद्धतीने असं मेंटेन केलं आहे. म्हणजे काम चालू आहे इकडे. इथून एंट्रन्स आहे, इथून फर्स्ट फ्लोअरला वरती जायचं आहे. हा थोडं इथून चालत पुढे आल्यावरती स्विमिंग पूल आहे. इथे स्विमिंग पूल असं अटॅच नाही आहे, विला इकडे आहे. आणि इथे असं खेळू शकता तुम्ही संध्याकाळचं असं वाटलं तर. आणि हा आहे आपला स्विमिंग पूल. ती येते त्याला स्विमिंग पूल आहे, खूप चांगला असं. आणि इथून सरळ इथलं येते लोक कट मारुडी. शे हा आमचा फ्लेअर बरोबर नाही, रिटेक नाही. चला, तशी प्रॉपर्टी खूप चांगली आहे. आणि या साईडला पाठच्या बाजूला समुद्र आहे, म्हणजे जाऊ शकता तुम्ही संध्याकाळचं वॉक करायला. त्यात आपण पण पूलमध्ये उतरूया. तर भेटूया थोड्या वेळानंतर.
असं. तर मित्रांनो आम्ही ते जरा सुरुचीला आलेलो परत. तर सगळे आम्ही आता गोली सोडा घेतोय. 1 2. हे माझं फुटत नाही भाई, माझं फुटत. माझं दाब दाब. थँक्यू थँक्यू थँक्यू. मग तुम्ही कोणतं घेताय? फ्लेवर चांगले आहे भाई. कसं आहे एकदम वॉटरमेलन सारखं लागतं का पण. चला आता आपण ऑर्डर कलेक्ट करूया आणि जाऊया घरी जेवायला परत. तर मित्रांनो मी आता तुम्हाला जस्ट फार्म हाऊस दाखवलं की कसं आहे. तर या फार्म हाऊसचे मालक म्हणजे साई कदम काका आपल्याबरोबर आहेत. नमस्कार काका. आता तुम्ही यांना सांगू शकता की हे फार्म हाऊस कुठे आहे आणि कसं यायचं? हे अलिबागपासून 6 किलोमीटरवर आहे. फळ म्हणून गाव आहे आणि माझे पहिले पूर्वी माऊली फार्म हाऊस म्हणून या नाव आहे. पूर्वी माझे टेंट होते पण आता एक 5-6 महिने झाले मी रूम्स बांधले. AC रूम आहेत, डायनिंग आहे आणि स्विमिंग पूल आहे आणि अगदी सी टच एकदम माझं फार्म हाऊस. आणि तुमचा फर्स्ट पॉईंट आहे काहीतरी नवीन तुम्ही इंट्रोड्यूस केले ते नवीनच आता यासाठी. तर तुम्ही दाखवू शकता का म्हणजे प्लस पॉईंट काय आहे सगळ्यांसाठी सगळ्यांना? बीच पण आहे माझं जवळ आहे. चला तुम्हाला बीच दाखवतो. चालेल. तर आता आपण बीचकडे चाललो आहोत. म्हणजे मी तर काल आम्ही असं बघितलं तर खूप नॉस्टॅल्जिक वाटलेलं कारण दोन्ही ॲक्सेस असं कुठेच नाही मिळत आपल्याला. तर हा बीचच्या साईडला जाण्यासाठी आहे. तुम्ही व्ह्यू बघू शकता इकडे खूप मस्त आहे. आणि काका इथे काय केलं तर असं सिमेंट लावलं आहे त्याचं तुम्ही अंदाज सांगू शकता? इकडे मच्छीमार थोडेसे उन्हाळ्याची अशी ठेवण्यासाठी असतात. ओके चालेल. म्हणजे हा म्हणजे प्रायव्हेट बीच सारखाच आहे. तुम्ही असं करू शकता इकडे. तर बघा तुम्ही लोकेशन खूप प्राईम आहे. मी डिस्क्रिप्शनमध्ये बाकीच्या गोष्टी टाकणार आहे. साई कदम काकांचं कॉन्टॅक्ट नंबर आणि बाकीच्या गोष्टी पण डिटेल्स मॅपचं लोकेशन पण. तर पुन्हा भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सी यू गुड बाय. आणि नक्कीच लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा ब्लॉग आणि भरपूर ठिकाणी पोचला पाहिजे. थँक्यू.